कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावाने किंवा कोणत्या शास्त्रज्ञाच्या कामगिरीबद्दल साजरा केला जातो? पहिले राऊंड हा सोपा राऊंड आहे, जो आत्ताच मी चर्चा केली त्या संदर्भातच आहे. आता मी आता चर्चा केली जर ऐकलं नसेल तर मग मात्र आपण काही करू शकत नाही. बरोबर असेल तर काय वाजवत नाही, डाऊट असेल तर वाजवू नका. बरोबर आहे, 10 गुण या गटाला मिळत आहेत. पुढे सी.व्ही. रमण यांचं नाव घेतलं, त्यांनी शोध लावला. त्या शोधाला काय म्हटलेलं आहे? रमण इफेक्ट. बरोबर, उत्तर बरोबर आहे. आणि त्यांना या पुरस्काराबद्दल एक पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक. बरोबर आहे का? उत्तर बरोबर आहे. या चारही गटांना पहिल्या फेरीचे मिळत आहेत 10 गुण. तर पहिल्या फेरीत सगळे गट कसे आहेत? सोबत आहेत. आता पुढचा प्रश्न, पुढच्या गटाकडे मी जातोय. इंडियन्स म्हणजे आपले लोक आहेत नाही, आणि हे कोणते आहेत मग? हे नावाने इंडियन्स आहेत, सगळेच आपलेच आहेत. तर यांना आता शोध आणि संशोधन, थोडस यांचं वाचन किती या संदर्भात काही प्रश्न विचारतो. विमान पाहिले? विमानाचा शोध कुणी लावला? राईट ब्रदर्स. राईट बंधू. उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. अर्णव हा आपल्या शाळेतला अतिशय हुशार विद्यार्थी आहे, बरोबर ना? बाकी स्कॉलरशिपला तो आलेला आहे. 7वी RTS ला पण तो येणार आहे. 7वी स्कॉलरशिपला तो टाळ्या वाजाच्या जोरात एकटा. राईट ब्रदर्स विमानाचा शोध लावलेला आहे. ओके, पुढचं कम्प्युटर, संगणकाचा शोध. आता तुम्ही संगणक शिकताची, कोणी लावला? हे बेसिक आहे. विमान ऑडियन्सला पण संधी देऊ, पण यांना नाही आलं तर. उत्तर बरोबर नाही. पुढच्या गटाकडे मी जाणार आहे. हा प्रश्न जागेवर ड्रॉप करून मी ऑडियन्सला पण संधी देणार आहे. माहिती कोणाला? कम्प्युटरचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज. कम हिअर. या ठिकाणी आपल्याकडं ऑडियन्स फोन, म्हणजे ऑडियन्सला देखील संधी आहे. तर हिने हे उत्तर बरोबर दिल्यामुळे हिला मिळतं एक चांदीचं नाणं. हे कोणाला दाखवायचं नाही, थेट घरी घेऊन जायचं, पॅक करते. ओके, तर हिचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऑडियन्स पण तिने उत्तर दिलेलं आहे. आणि पुढे मी जातोय आता. विमान झालं, विमानाचा शोध लागला. चार्ल्स बॅबेज यांनी कॉम्प्युटरचा लावला. आता पुढचा शोध दिवा, विद्युत दिवा, बल्ब म्हणा नाही का, विद्युत दिवा. याचा शोध कोणी लावला? शोध आणि संशोधक. या विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ठीक आहे, पुढे जायचंय मला. ऑडियन्स मध्ये आहे कोणी? ऑडियन्स मध्ये बांगरे सरांकडे पण मी जाणार आहे, पण शेवटी जाणार आहे. थॉमस अल्वा एडिसन. व्हेरी गुड, क्लॅप टू कम हिअर. तर ऑडियन्स मध्ये देखील प्रत्येकाला संधी आपण देत आहोत. या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. शोध आणि संशोधक या कॅटेगरीमध्ये हे उत्तर येणे बरोबर दिलेलं आहे. RD सरांना विनंती आहे आदरणीय की या विद्यार्थिनीला चांदीचं नाणं गुपचूप देऊन टाकावं, जाहीरपणे नाही द्यायचं. या ठिकाणी गुण लेखक म्हणून आदरणीय अमरेश सर काम पाहत आहेत. आणि कोणता गट पुढे आहे? यानंतर पुढच्या गटाकडे मी जातोय. टायगर्स. टायगर पाहिला का? कुठं पाहिला? वावरात पाहिला का? बिबट्या? बिबट्याने पाहिलं का? बिबट्या आणि वाघमध्ये काय फरक आहे? वाघ आणि बिबट्यामध्ये वाघाला पंजे असतात. ठीक आहे, त्यांचं नाव टायगर्स होतं म्हणून विचारत होतो. मला देखील जाणून घ्यायचं होतं, काही हरकत नाही. पुढे आपण जातोय. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. शोध कुणाला? गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी जगासमोर आणला? ऑडियन्सकडे पाहू नका. गुरुत्वाकर्षण न्यूटनने शोध लावला. उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा जोरदार या गटासाठी.